जर आपल्या आयुष्यात अंडू बटन असतं तर. नमस्कार, तुमचं स्वागत आहे नव्या दिवसामध्ये, जिथं आपण कॉन्टिन्यूस कॅमेरा फेसिंगची प्रॅक्टिस करत आहोत. आणि आज 9वा दिवस चाललेला आहे. आपण काय करतो, आपण ह्या डायरीमध्ये काहीतरी लिहितो आणि ती लिहिलेली चर्चा आपण लिहिलेला टॉपिक आपण इथे कॅमेरासमोर बोलतो, विदाऊट एनी कटिंग मी तुम्हाला सांगतो. तर मी थोडासा मायनर चेंज केला आहे, की मी सकाळी रात्री आल्यावरती टॉपिक लिहायचो आणि मग बोलायचो. रात्री आल्यावरती म्हणजे ऑफिसवरून आल्यावरती. पण मी आता थोडासा चेंज केला आहे. मी आता सकाळी उठून मस्तपैकी ब्रेन फुल ॲक्टिव्ह असतं, तेव्हा त्या टॉपिकवरती लिहितो आणि मग संध्याकाळी येऊन परत एकदा 2 मिनिटासाठी वाचतो आणि 2 मिनिटात वाचून तुमच्यासमोर येऊन बसतो. तर आजचा टॉपिक आहे आजचा टॉपिक आहे, जर आपल्या आयुष्यात अंडू बटन असतं तर. अंडू बटन माहिती आहे, कंट्रोल झेड. जर ते आपल्या आयुष्यात असतं तर तुम्ही काय कंट्रोल झेड केलं असतं? आता प्रत्येकाला त्याची जुनी पापं आठवायला सुरुवात झाली असेल. कोणाला आठवत असेल की "च्यायला तेव्हा अभ्यास केला नाही, तर आता अभ्यास केला तर जरा बरं होईल." कोणाला आठवत असेल की तिला आहे ना, हे नव्हतं, हा मेसेज नव्हता टाकायला पाहिजे, तर त्याच्या जागी तो मेसेज टाकला असता तर बरं झालं असतं. कुणाला असं आठवत असेल की बाबा तेव्हा एवढा खर्च नसता केला तर आज थोडीफार सेव्हिंग राहिली असती. तर प्रत्येक जणाचं अंडू वेगवेगळ्या प्रकारे निघेल आणि प्रत्येकाची लिस्ट अशी भल्ली मोठी लिस्ट बाहेर निघेल. त्यामुळे आपण थोडा ट्विस्ट त्याच्यात ठेवूया, की तुम्ही मला सांगा, की तुमच्या आयुष्यातला असा कोणता क्षण आहे जो तुम्हाला अंडू करायचा आहे? फक्त एकच. तुम्हाला अंडू बटन फक्त एकदाच वापरता येऊ शकतं. हॉनेस्टली स्पीकिंग, असं अंडू-पांडू नावाचं काही बटन नसतं. आयुष्याच्या बाबतीत तर अजिबातच नाही. नाहीतर मग फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सगळं हलून जाईल. टाईमच हलला तर मग काही विषय राहिलाच नाही. पण मग हायपोथेटिकली आपण समजूया, की असं होऊ शकतं, की आपण आपल्या आयुष्यातला कुठलीतरी गोष्ट, कुठलीतरी घटना, कुठलातरी टाईम आपण रिव्हर्स करू शकतो, कंट्रोल झेड दाबून. तर तुम्ही काय केलं असतं? प्रत्येकाची ओन स्टोरी आहे. मी माझं सांगतो. जर अंडू बटन असतं, तर मी काय केलं असतं? मी गेलो असतो मी गेलो असतो 2020 मध्ये. मी इथून मागच्या 5 वर्षाआधी गेलो असतो आणि तिथून माझी लाईफ रिवायर करायला सुरुवात केली असती. बघा, कोविडने आपल्याला चांगलं तर काही दिलं नाही, पण एकच गोष्ट चांगली दिली, ती म्हणजे की सगळ्यांना रिकामटा वेळ दिला आणि त्या रिकामट्या वेळेचा चांगल्यात चांगला सदुपयोग बऱ्याच लोकांनी केला आणि आमच्यासारखे दुर्दैवी लोक त्याचा सदुपयोग करू शकले नाही. आम्ही नुसत्या झोपा काढल्या, टाईमपास केला. तो जर टाईमपास केला नसता आणि तेव्हा जर ही जी काही खटाटोप चाललाय, हा जर सुरुवात केली असती, तर कदाचित आज कुठून कुठं असतो. आज गजब असतं. पण मग काय तसलं काही झालं नाही. आणि हॉनेस्टली स्पीकिंग, जसं की पहिल्या दिवशीच मी बोललो होतो ह्या जर्नीच्या, की मला 2020 पासून वाटतं, की मी असं काहीतरी चालू करावा. इनफॅक्ट त्याच्याही आधी ज्यावेळेस मी ही गोष्ट एक्सप्लोर केली होती, 11वी-12वी ला असताना, तर तो त्याचा आधीचाही काळ आहे. असो. तर ते मला का जमलं नाही? तर ही जी वस्तू आहे ना, ही मी 2022 ला घेऊन ठेवलेली आहे. तरी पण मला जमलं नाही. याचं कारण काय सांगतो? मी राइट टाईमच्या खूप मागे लागलो, की आज राइट टाईम येईल, आज राइट टाईम येईल. पण तो काही कधी आलाच नाही. तर त्याच्यामुळे माझे 5 वर्ष अशीच वाया गेली. तर माझ्याकडे जर अ, अंडू बटन असेल, पांडू बटन असेल, तर मी 5 इयर्स बॅक जाऊन ही गोष्ट स्टार्ट करेन. पण 1 मिनिट. जर मी 5 वर्ष बॅक गेलो, तर माझी अक्कल पण 5 वर्ष बॅक जाईल. आणि जर माझी अक्कलच 5 वर्ष बॅक गेली, तर मी परत तसाच तसाच वागेल. मग काय फायदा? नको बाबा, नको. 5 वर्ष बॅक जायची गरज नाहीये. आपण का गरज आहे 5 वर्ष बॅक जायची? एवढे 5 वर्ष घालवून मला आत्ता हा एक्सपिरियन्स आलाय, की बाबा राइट टाईम नावाची कुठलीही गोष्ट नव्हती. RIGHT, राइट TIME, टाईम नावाची गोष्ट नसती. डोक्यातून काढून फेका. मी ज्या मिनिटाला किती वाजलेत?
किती वाजले? 9:58 झाले. 10 वाजेची वेळ आहे. समोरून हायवे आहे. त्या हायवेवरतून गाड्या चालल्या आहेत. कदाचित खिडकीच्या बाहेर रस्त्याचे वरती जे चाललेले लोक आहेत, ते मला कदाचित ऐकत असतील. इकडून माझ्या घरातले सुद्धा मला ऐकत असतील. या सगळ्या भीतीपायी मी राईट टाईमचा वाट त्यावेळेस पाहत होतो आणि तो राईट टाईम कधी उगवलाच नाही. रात्रीच्या मध्यरात्री कुत्रे भुकायचे, एकटं वाटायचं, बोलता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. पण आज मला कळलंय की राईट टाईम नावाची कुठली गोष्ट नसते. ज्यावेळेस आपल्याला खरंच करायचं असेल त्यावेळेसची राईट टाईम आहे आणि हे कळण्यासाठी, ही अक्कल येण्यासाठी मी 5 वर्षे माझे घातलेले आहेत. त्यामुळे आत्ता मला फरक नाही पडत बाहेर कोणी हॉर्न वाजवतंय, कोणी रस्त्याने चाललंय, कोणी काय करतंय, माझं इथं कोणी डोकवतंय, कोणी भुकतंय, कोणी खुपतंय, कोणी काय करतंय. काहीही फरक पडत नाही. मला माहिती की मला करायचं आहे तर मला करायचं आहे आणि ही हिंमत अचानक कुठून स्ट्राईक नाही झाली आहे. याच्यासाठी 5 वर्ष करू नको, करू नको. एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे, एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे करून, 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 करून इथं पोहोचलोय. सो अंडू-विंडू काही बटन जरी असतं, त्या आंडू-पांडू बटनाच्या मी टिंब-टिंबवरती लाथ घालून मी त्याला काढून दिलं असतं. तर त्याचं कारण? कारण की एक्सपिरियन्स मॅटर्स बॉस. एक्सपिरियन्स जर नसेल तर कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. म्हणून एक्सपिरियन्स मॅटर करतो आणि हे अंडू-पांडूची बटणं काही कामं येणार नाही आयुष्यात. सो आयुष्यात अंडू बटन जर असतंच तर मी अंडू कधी केलंच नसतं. हा माझा शेवटचा काय म्हणतो आपण त्याला समारोप. भेटूयात 10व्या दिवसात. 10 दिवस कंटिन्युअसली करतोय. बाय.